मनस्वी डॉक्टर PG कुलकर्णी कोल्हापूर यांनी अनुभवलेली मनाला भिडणारी लेखमाला. असं कधीतरीच, नेहमी नाही. 2-3 दिवस सुट्टी घ्यायची असं ठरवून हट्टानं मी बागेत राहिलो. आंब्यांवर औषध मारणं, आळी करणं, काही महत्त्वाची कामं करून घ्यायची होती. 3 किलोमीटर दूर शेतातल्या आंब्यांवर फवारणी करून घ्यायची होती. आर्थिक नुकसान झालं तरी चालेल म्हणून मी सुट्टी घेतली. सकाळीच बाहेरगावी ऑपरेशन संबंधी फोन आला. मी असमर्थता व्यक्त केली. ठरल्याप्रमाणे 3 किलोमीटर शेतात गेलो. जवळजवळ साऱ्या आंब्याला मोहर आला होता. झाडं पांढऱ्या अस्वलासारखी दिसत होती. मोहर हुंगत हुंगत मी पुढे जात राहिलो. गुलाबी थंडी आणि सूर्यकिरणातली ऊब अंगात चैतन्य फुलवत होती. एखाद्या झाडाखाली लपलेला मोर फाड फाड करत दूर उडून जात होता. या झाडांकडं मला फारसं लक्ष देता येत नाही याबद्दल मला नेहमीच दुःख होतं, कारण मी इथं राहत नाही. परंतु इथं आलो की मला एका मुक्ततेची जाणीव होती. माझ्या नित्य जीवनापेक्षा वेगळं मोकळं वातावरण मला शांत शांत करत जातं आणि जीवनाच्या नाण्याची एक वेगळी बाजू मला दृष्टीस पडू लागते. ती जाणीव मला कुरवाळू लागते. मी बदलत असल्याची जाणीव होते मला. इथं अशी अनुभूती होते म्हणून मी इथं येत असतो. जीवनाशी झुंजत असताना अशा ठिकाणी नेहमी येऊन नाही चालत. फक्त मी स्वतःला चार्ज करून घेण्यासाठी इथे येतो. इथं कामावर असलेल्या पांडूशी मी भांडतो, झाडांचं नीट बघायला सांगतो. येताना सरकारांची बायको झाडांची 4 वांगी काढून मला देते. दुपारी 12 वाजता ती वांगी मी हिला देतो आणि वांग्याची भाजी आणि गरम भाकरी पाहिजे असा हट्ट धरतो. एखादं छोटं मूल सुट्टीत कसं वागतं तसं वाकायचं मी ठरवलेलं असतं. त्या शाळेतल्या आठवणी, ते आईनं केलेले लाड पुन्हा कुणीतरी करावेत असं या श्रमलेल्या देहाला आणि मनाला वाटत असतं. भोजन करून पोर्चमधल्या खुर्चीवर बसून बागेत ध्यान लावून मी बसतो. इथं तात्यानं औषध मारून पाणी सोडलेलं असतं. पाटापाटातून पाणी आळ्यांमध्ये जात असतं. नीरव शांतता, पाटापाटानं वाहणाऱ्या पाण्याचा आवाज, पक्ष्यांचे कोवळे कोवळे आवाज आणि स्तब्ध मी. मोहरलेला आंबा आणि सुगंधी परिसर. इतक्यात काय होतं तर 2 तरणे बांड मोर हळूहळू दृष्टिक्षेपात येतात. मला न भिता ते पाटातील पाणी पिऊ लागतात. अतिशय डौलानं चालत ते बागभर फिरतात. जीवनाच्या नाण्याची दुसरी बाजू सोनेरी सूर्यप्रकाशानं उजळून निघालेली असते. आणि बाहेरगावी ऑपरेशनला न गेल्यामुळं झालेलं 10,000चं नुकसान मी पूर्णपणे विसरून गेलेलो असतो. पण असं नेहमी नाही, असं कधीतरीच. धन्यवाद. मनस्वी फक्त रेडिओ ऑरेंजवर.